नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या पर्वामध्ये। आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती आहे पुणे शहरातील। ही घटना मागील काही दिवसांपूर्वीच घडलेली आहे। तुम्हाला माहितच आहे, पुणे शहराला विद्येचं माहेरघर असं म्हणतात। संपूर्ण भारतातून पुण्यात लोक शिक्षणासाठी येतात, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी येतात आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहतात। असंच स्वप्न साकार करण्यासाठी, मोठं अधिकारी बनण्यासाठी शिक्षण घ्यायला एक तरुण आणि एक तरुणी पुण्यात आले होते। एक मुलगा म्हणजेच राहुल नाशिकवरून पुण्यात स्पर्धा परीक्षासाठी आला होता आणि एक तरुणी म्हणजेच दर्शना अहमदनगरवरून पुण्यात आली होती। राहुल आणि दर्शनाची ओळख सदाशिव पेठमधील एका UPSCच्या क्लासमध्ये झाली होती। ते एकत्र अभ्यास करू लागले होते। या दरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली आणि प्रेम झालं। ते एकमेकांना आवडू लागले। दर्शना आणि राहुल नियमित अभ्यास करत होते। काही दिवसांनी परीक्षा दिली। त्या परीक्षेत दर्शना पास झाली। तिने क्लास 2 ची पोस्टही मिळवली। त्यामुळे दर्शनाची सर्वत्र चर्चा सुरू झाली। दर्शना तशी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती। तिचे वडील त्यांच्या गावी म्हणजेच कोपरगावला ड्रायव्हरचं काम करायचे। कोपरगाव हे अहमदनगर जिल्ह्यातील एक गाव। दर्शनाने एवढी मोठी पोस्ट अभ्यास करून मिळवली होती। आता दर्शना आपल्या गावी गेली होती। गावात तिचं सगळीकडे कौतुक सुरू होतं। काही दिवसांनी तिला वनविभाग अधिकारी म्हणून नोकरी रुजू करायची होती। दर्शना ज्या क्लासमध्ये शिकत होती त्या क्लासमधील सरांनी तिचा सत्कार ठेवला होता, म्हणून दर्शना पुन्हा पुण्यात आली। तिचा क्लासमध्ये सत्कार झाला। ती राहुलला भेटली। राहुलने आणि तिने फिरायला जायचं असं ठरवलं। दुसऱ्या दिवशी दर्शनाने आपल्या मैत्रिणीला सांगितलं की राहुल आणि मी राजगडला फिरायला चाललोय। राहुल आणि दर्शना राजगडला फिरायला गेले, परंतु दोघेही परत आलेच नाहीत। दर्शनाला तिची मैत्रीण रात्री कॉल करत होती, परंतु तिचा फोन बंद लागत होता। तिला वाटले की दोघांनी काही वेगळा प्लॅन केला असेल, म्हणून तिने तिला फोन करणं सोडून दिलं। परंतु दर्शनाचे घरचेही तिला कॉल करत होते आणि राहुलच्या घरचेही राहुलला कॉल करत होते। दोघांचाही फोन बंद लागत होता। त्यामुळे दोघांच्याही घरचे काळजी करू लागले। 2 दिवस झाले तरी कोणालाच त्यांचा पत्ता लागेना, म्हणून दोघांच्या घरच्यांनी पुणे पोलिसांमध्ये तक्रार देण्याचे ठरवले। त्यांनी तक्रार दिली। पोलिसांनी जेव्हा चौकशी सुरू केली तेव्हा दर्शनाच्या मैत्रिणीने पोलिसांना ते फिरायला गेल्याचे सांगितले। पोलिसांनी वेल्हे पोलिसांना कळवले। राजगड हा वेल्हे पोलीस हद्दीत असल्यामुळे तिथल्या तपासाची सूत्रे वेल्हे पोलिसांकडे देण्यात आली। पोलिसांनी तपास सुरू केला। सर्व बाजूंनी तपास सुरू झाला। सगळीकडचे CCTV फुटेज चेक करण्यास सुरुवात झाली। गडावरील सर्व भागात शोध सुरू झाले आणि गडाच्या पायथ्याशी एक मृतदेह आढळला। हा मृतदेह दर्शनाचा होता। तिथे दर्शनाचा फोनही होता। बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आली। या घटनेला 5 दिवस होऊन गेले होते, त्यामुळे बॉडी पूर्ण सडून गेली होती। दर्शनाचा फोन सुरू करण्यात पोलिसांना यश आलं, परंतु अजूनही राहुलचा तपास लागला नव्हता। पोलीस त्याला शोधतच होते। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समजले की दर्शनाचा खून झाला। हा काही अपघाती मृत्यू नव्हता, कारण तिच्या शरीरावर कुणीतरी वार केले होते। यावरून पोलिसांनी तर्क लावला की एकतर राहुलने तिची हत्या केली आणि तो पळून गेला, नाहीतर या दोघांना कुणीतरी मारलं, कारण अजूनही राहुलचा फोन लागत नव्हता। त्याच दरम्यान पोलिसांना अजून एक पुरावा सापडला। तो म्हणजे राहुल एकटाच गाडीवर पुण्याच्या दिशेने जात असतानाचा CCTV फुटेज एका हॉटेलच्या कॅमेऱ्यात कैद झालं होतं। तेव्हा पोलिसांना राहुलवर संशय आला। पोलिसांनी राहुलचा फोन ट्रेस करायचं असं ठरवलं, परंतु राहुलने फोन बंद केला होता। काही दिवसांनी
दिल्लीमधील एका एटीएम मधून राहुलच्या कार्डमधून पैसे कट झाल्याचे पोलिसांना समजले। तेव्हा पोलिसांनी दिल्लीमध्ये ज्या एटीएम मधून पैसे काढले तिथले सीसीटीव्ही फुटेज चेक केले। तेव्हा समजले राहुल पळून दिल्लीला गेला होता। पोलिसांनी राहुलचा तपास दिल्लीमध्ये सुरू केला। तो तपास सुरू असताना पोलिसांना माहिती मिळाली की चेन्नईमध्ये राहुलने फोन सुरू केला आहे, परंतु राहुलने काही वेळासाठीच तो फोन सुरू केला होता। त्यामुळे त्या लोकेशनला राहुल सापडणं शक्य नव्हतं। राहुल कुठे गेला असेल याचा पोलिसांना संदर्भ लागणं फार कठीण झालं होतं। आणि पुन्हा 2 दिवसांनी राहुलचा फोन मुंबईमध्ये ट्रेस झाला। राहुल मुंबईमध्ये आला तेव्हा त्याने त्याच्या एका नातेवाईकाला फोन केला आणि सांगितलं की माझे एकासोबत भांडण झाले आहे, म्हणून मी बाहेर आलो आहे, तर मला कुणीही शोधू नका आणि फोनही करू नका, मी फार लांब चाललोय। एवढं बोलून राहुलने फोन कट केला आणि फोन पूर्णपणे बंद केला। तेव्हा राहुलच्या नातेवाईकांनी पोलिसांना ही माहिती सांगितली। पोलीस राहुलला शोधण्यासाठी मुंबईकडे निघाले। मुंबई पोलिसांनाही कळवलं। राहुल कुठे जाऊ शकतो याचा अंदाज लावून पोलिसांनी मुंबई रेल्वे आणि एअरपोर्टवर शोध घेतला आणि तिथं पोलिसांना यश आलं। राहुलला पोलिसांनी एअरपोर्टवर पकडलं। राहुल हा भारत सोडून आफ्रिकेला चालला होता। त्याने दिल्लीला जाऊन स्वतःचा व्हिसाही काढला होता आणि चेन्नईमधून तिकीटही काढलं होतं, परंतु राहुलला पळून जाण्यात यश आलं नाही। जर राहुलने त्याच्या नातेवाईकांना फोन केला नसता तर कदाचित त्याला पकडण्यात पोलिसांना अपयश आलं असतं, परंतु तसं झालं नाही। राहुलला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा समजले की राहुल आणि दर्शनामध्ये प्रेमसंबंध होते आणि ते लग्न करणार होते। परंतु दर्शनाला जेव्हा नोकरी लागली तेव्हा तिने राहुलला लग्नासाठी नकार दिला आणि तिला आता राहुल सोबत राहायचं नव्हतं। तिच्या घरच्यांचाही त्याला विरोध होता। या रागातूनच राहुलने दर्शनाचा खून केला। राहुलला पोलिसांनी अटक केली, पण हा खून प्रेम नाकारण्यावरूनच झाला हे सिद्ध झालं होतं। प्रतिष्ठेने लहान असा जोडीदार आपल्याला नको म्हणून दर्शनाने त्याला नाकारलं होतं। याच कारणावरून राहुलने हा गुन्हा केला हे लक्षात येतं। चला तर मग भेटूयात पुढच्या पर्वामध्ये अशाच एका घटनेसोबत। धन्यवाद।